नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर एक मतदाता असाल किंवा तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही मतदान करणार आहात, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. कारण दोन मोबाईल ॲप्लिकेशनबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जे एक वोटरसाठी एक महत्त्वाचे आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचे आहे आणि तुम्हाला सर्च करायचे आहे वॉटर हेल्प. आणि वॉटर हेल्प सर्च केल्यावर तुम्हाला या प्रकारच्या ॲप्लिकेशन तुमच्या समोर येईल आणि ते तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे. तर या ॲप्लिकेशनमध्ये कोणकोणती माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी जर तुम्ही नवीन एक वोटर असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर या ठिकाणी तुम्ही वोटर रजिस्ट्रेशन या पर्यायाचा उपयोग करून तुम्ही या ठिकाणी वोटर रजिस्ट्रेशन करू शकतात. जर तुमचे वय हे 18 असेल आणि तुम्हाला वोटर आय डी कार्ड हवे असेल, तुम्हाला वोट करायचे असेल, तर वोटर रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती भरून वोटर रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकतात. त्यानंतर दुसरी सेवा आपण या ठिकाणी पाहतो की वोटर सर्व्हिसेस. तर यामध्ये सुद्धा बऱ्याच काही सेवा आहे. तर त्या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही एक त्या सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर जर तुम्ही एक वोटर रजिस्ट्रेशन यापूर्वी केलं असेल आणि तुम्हाला जर वोटर आय डी कार्ड डाउनलोड करायची असेल, तर या ठिकाणी डाउनलोड ई-इपिक या पर्यायावरती क्लिक करून तुमचे मतदान कार्ड तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकतात. त्यानंतर खाली आपण पाहतो की इलेक्शन्स, म्हणजे जे मतदान लोकसभेचे चालू आहे त्याच्याविषयी माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. त्यानंतर कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, आणि जो कॅन्डिडेट या ठिकाणी आहे त्याची माहितीसुद्धा कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही माहिती मिळवू शकतात. त्यानंतर इलेक्शन रिझल्टसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आणि नॉलेज बेस तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर लेटेस्ट अपडेट या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही लेटेस्ट अपडेट म्हणजे माहिती मिळवू शकतात. त्यानंतर कंप्लेन आणि सजेशनसुद्धा तुम्ही या ठिकाणी एक घेऊ शकतात. त्यानंतर जे दुसरे ॲप्लिकेशन आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ते दुसरे ॲप्लिकेशन आहे वोटर टर्न आउट. हे वोटर टर्न आउट ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि ते तुम्ही ओपन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला 2 भाषा या ठिकाणी दिसेल. तर इंग्लिश किंवा हिंदी तुम्ही निवडू शकतात. आणि या ठिकाणी इलेक्शन शेड्यूल, म्हणजे जे काही मतदानाचे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सिलेक्ट इलेक्शन टाईप तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राज्याचे नाव सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर तुमचे जे काही डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल, म्हणजे जे काही जिल्ह्यांची यादी आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्यावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. पुढची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.